नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी गावातील शेतकऱ्यांचा नादच करायचा नाही अशी बेंदूर बैलपोळा सणाला 100 ट्रॅक्टरची डॉल्बी लावून गावातून मिरवणूक काढण्यात आली आहे। गोरडवाडी गावचे ग्रामदैवत बिरोबा देवाचे गावातील सर्व भक्तगण सण उत्सव आनंदाने एकत्रित साजरे करत असतात। ग्रामदैवत बिरोबा देवाच्या यात्रेच्या वेळेला अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात। हिंदू सणांना सुद्धा तेवढेच महत्त्व गोरडवाडी गावातील शेतकरी बांधव देत असतात। आषाढ नंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते, त्यावेळेला बैलपोळा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात साजरा केला जातो। काळ बदलत चालल्याने बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे। शेतीतील मशागत ट्रॅक्टरने केली जाते। जरी बैलांचा बैलपोळा सण असला तरी सुद्धा बैलांची जागा घेणाऱ्या ट्रॅक्टरची सुद्धा मिरवणूक गावामध्ये अनोख्या पद्धतीने काढली जाते। गेली 2 वर्षांपासून ट्रॅक्टरची मिरवणूक काढण्यात येत आहे। यामध्ये गावातील ट्रॅक्टर मालक चालक मोठ्या हौसेने सहभागी होत असतात। प्रेक्षणीय अशी ही ट्रॅक्टरची मिरवणूक असते। डॉल्बीच्या निनादामध्ये ट्रॅक्टरची सजावट करून मिरवणूक काढली जाते। गावामध्ये 300 ते 400 ट्रॅक्टर आहेत। या मिरवणुकीमध्ये जवळपास 100 ट्रॅक्टर सहभागी होत असतात। गोरडवाडी गावामध्ये अनोख्या पद्धतीने ट्रॅक्टरची मिरवणूक काढून माळशिरस तालुक्यामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। असं झालं असं झालं असं झालं असं झालं
गेल्या वर्षीपासून बैलपोळा हा सण आता आपल्या सर्व शेतकऱ्यांची शेती आपण ट्रॅक्टरद्वारे करतोय आणि ट्रॅक्टरद्वारे करत असताना बैल आता आपले फार कमी झालेत. देशी जनावरांची संख्या फार कमी झाल्यामुळे आता आम्ही 2 वर्ष झालं, दुसरं वर्ष आहे. बैलपोळा हा सण ट्रॅक्टरच्या मिरवणुकीत आणि उत्साहात साजरा करतोय. समस्त गोरवडे ग्रामस्थ सगळ्याच्या सहकार्याने अतिशय दुसरं वर्ष आमचा आनंदात पार पडण्याचा प्रगतीपथावर निघालेला आहे. मग आता हे पूर्वी बैलांची मिरवणूक निघत होती, आता ट्रॅक्टरची निघली, म्हणजे आधुनिक गोरडवाडी झालंय का असं? आता कसं झालंय, आता आधुनिक गोरवडी म्हणजे आता आमच्या गावात जवळपास एक 300-400 ट्रॅक्टर झालेला आहे आणि बैलांची संख्या फार कमी आहे. आमच्या गावात आता मोजकीच बैलजोड्या म्हणजे म्हटलं तर एक 20-25 बैलजोड्या असतील. फार तर गावामध्ये 20-25 सुद्धा नसतील जोड्या आणि ट्रॅक्टर 400च्या पुढे आहेत. काय म्हणताय तुम्ही आता हा जो ट्रॅक्टरचं सुरू आहे त्याला काय वाटतंय तुम्हाला खरं? आता बैल कमी झाल्यामुळे निश्चितपणे ट्रॅक्टरवरच जास्त हे झालाय ना, त्यामुळं ट्रॅक्टरचा पोळा साजरा करावा हे असं आमचं सगळ्यांचं ठरलं गाव स्वरूपी लोकांचं. बैलपोळा पारंपरिक सण आहे शेतकऱ्यांचा. बळीराजांचा सण हा बैलपोळा आहे. त्यामुळं जी पारंपरिक जुन्या बैलांच्या लोकांनी बैल कमी झाल्यामुळं प्रत्येक गावात बैलांची संख्या कमी होत चाललेली आहे. गोरवाडीमध्ये एक ट्रॅक्टरची संख्या भरपूर आहे, 400वर ट्रॅक्टर आहेत. त्यामुळं सर्व ट्रॅक्टर मालकांनी आणि ग्रामस्थांनी ठरवलं की आपण एक शेतीला ट्रॅक्टरशिवाय शेती होत नाही. बैलानंतर ट्रॅक्टरनं प्रगती ह्याच्या नवीन पद्धतीने ट्रॅक्टरवर शेती. त्यामुळे बैलांचा जी पारंपरिक सण होता ती खंडन न होता आपण ट्रॅक्टरनं परत नवीन प्रकारे ट्रॅक्टरनं बैलपोळा साजरा करूया असं ग्रामस्थांनी ट्रॅक्टर मालकांनी ठरवलं. त्यामुळे आम्ही गेल्या वर्षीपासून बैलपोळा हा सण साजरा करत आहे. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले. अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 9850 10 49 14 97 66 70 35 14.